नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश शेंडकर, तुमचा शेतकरी मित्र. तर व्हिडिओ बनवायच्या मागचं कारण आपण लागणी संदर्भातली माहिती देणार आहे. तर सांगायचं झालं तर आपण पण पहिल्यांदाच रोप लागण केलेली आहे. तर आतापर्यंत जर आपण काय काय केलंय किंवा तिसऱ्या ड्रिंचिंग पर्यंत 45 ते 50 दिवसापर्यंत काय काय करायचंय हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की चांगली माहिती मिळून जाईल. सर्वप्रथम मंडळी, आता ऊस लागणीच्या आधी किंवा सरी काढायच्या आधी जी नांगरणे असेल, काकरणे असेल किंवा सरी काढायच्या आधी रोटर मारायचा असेल, ही तर प्रामुख्याने सगळीच शेतकरी करतात. पण त्याच्यानंतर आपण काय केलंय तर 4.5 फुटी सरी सोडली आहे. आता 4.5 फुटी सरी सोडली व त्याच्यावर आता तुम्ही मागं बघू शकता की रोप लागण केली. ह्याचं अंतर, रोपाच्या मधलं अंतर 1.5 फुटाचं ठेवलंय. आता रोप लागण आपण 86-032 ह्या व्हरायटीची केलेली आहे. तर ही आता का केली तर माझ्या अभ्यासानुसार मी तुम्हाला सांगतो, कारण रोप लागण आम्ही पहिल्यांदाच केली आणि 86 बियाणं पण आम्ही बऱ्याच दिवसानंतर लावतोय 86च रोप. कारण आपण आधीची करत होतो 265ची टिपर लागण करत होतो. तर आता 86-032ची रोप लागण आपण का केली तर त्याला 3 कारण आहेत. तर पहिलं कारण काय आहे तर ह्या व्हरायटीची रोग प्रतिकार शक्ती चांगल्या पद्धतीची आहे. त्यानंतर दुसरं कारण असं आहे की आता ह्या ज्या व्हरायटीला आहे तो कारखाना सर्वप्रथम गाळपासाठी प्रथम प्राधान्य देतो. त्याच्यानंतर तिसरं जे कारण आहे तर 10-12 कांड्याचा जो ऊस झाला तर ह्याचा आपण 5 काढू शकतो. तर 5 काढल्यानं काय होतं की ऊसामध्ये हवा खेळती राहते व ऊसाची जी जाडी आहे ती जाडी वाढण्यास मदत होती. आणि जाडी वाढल्यावर डायरेक्ट काय होतं, टनेज मध्ये आपल्याला भर दिसून येते. व त्याच्यानंतर 5 काढल्यानंतर जी आपल्या मुळाशी जाणारा सूर्यप्रकाश आहे त्यांनी काय होतं, जी तिथं वाल्याला जी बॅक्टेरिया जी तिथं तयार होतात तर ती उन्हामुळं बॅक्टेरिया मारायचं काम होत असतं. तर ही फायदे आहेत आणि ह्याच्यासाठी आपण रोप लागण 86-032 व्हरायटीची केलेली आहे. तर मंडळी, रोप लागण झाल्यापासून 5व्या दिवशी आपण ड्रिंचिंगचं औषध दिलेलं आहे. तर ती औषध देताना आपण कुठले औषध वापरलेत व त्याचा फायदा काय हे मी तुम्हाला आज सांगतो. तर पहिलं औषध आहे आपलं मल्टीप्लायर औषधाने काय होतं, जी रोपाची पांढरी मुळी जी असती ती वाढण्यास चांगल्या पद्धतीने मदत होती. तर दुसरं औषध काय आहे, कृष्णा डायमंड. तर ती औषधाने काय होतं तर रोपाची जो जाडी आहे, फुटवा आहे ही चांगल्या पद्धतीने मेंटेन होण्यास मदत होती. तिसरं औषध आहे Z78. तर Z78 औषधाने काय होतं, जो आपल्या रोप लागण करताना जे आपल्याला खाली जी बुरशीचा अटॅक होणार आहे तो बुरशीचा अटॅक थांबण्यासाठी मदत होते. चौथं औषध आपलं मोतीबन नावाचं चौथं औषध आहे. तर या औषधाने काय होतं, ह्यात आहे ना क्लोरो आणि सायपर हे 2 घटक यात उपलब्ध असतात. तर ह्याने काय होतं, जी आपल्या रोपाला जी हुमणी लागणारे, त्याच्यानंतर वाळवी लागणारे किंवा खोडकिडा लागणारे, तर ह्याचा प्रादुर्भाव कमी करायचं किंवा ही सगळं नष्ट करायचं हे मोतीबन हे औषध काम करतं. तर मंडळी, ह्या लागणीत आतापर्यंत आपण काय काय केलंय या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.